नमस्कार मित्रांनो. देशामधील करोडो केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर येत आहे. ज्या 8व्या वेतन आयोगाची 8वे पे कमिशन तुम्ही सर्वजण उत्सुकतेने वाट पाहत होता, त्याबाबत आता मोठी अपडेट आली आहे. नक्की हा 8वा वेतन आयोग कधी लागू होणार, फिटमेंट फॅक्टर किती वाढणार आणि कर्मचाऱ्यांना किती महिन्यांचा एरियर मिळणार, हे सर्व आपण आजच्या या 2 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मित्रांनो, केंद्र सरकारने जानेवारी 2025 मध्येच 8व्या वेतन आयोगाला मंजुरी देऊन त्याचे अधिकृत नोटिफिकेशन जारी केले होते. हा नवीन वेतन आयोग कागदोपत्री 1 जानेवारी 2026 पासून लागू मानला जाणार आहे. पण महत्त्वाचा मुद्दा असा की वेतन आयोग आपला अंतिम अहवाल 2027च्या मध्यापर्यंत सरकारला सादर करण्याची शक्यता आहे. याचा अर्थ कर्मचाऱ्यांना वाढीव पगार थेट हातामध्ये मिळण्यासाठी 2027 पर्यंत प्रतीक्षा करावी लागू शकते. परंतु काळजी करू नका, कारण जानेवारी 2026 ते 2027 पर्यंतचा म्हणजेच तब्बल 2 वर्षांचा बंपर एरियर थकीत रक्कम कर्मचाऱ्यांना एकाच वेळी दिला जाईल, ज्यामुळे कर्मचाऱ्यांच्या खात्यात मोठी रक्कम जमा होईल. आता पाहूया सर्वात महत्त्वाचा मुद्दा, तो म्हणजे फिटमेंट फॅक्टर. फिटमेंट फॅक्टर 7व्या वेतन आयोगामध्ये फिटमेंट फॅक्टर 2.57 होता, ज्यामुळे किमान मूळ वेतन 18,000 रुपये झाले होते. आता 8व्या वेतन आयोगासाठी विविध कर्मचारी संघटनांकडून फिटमेंट फॅक्टर 3.68 ते 3.83 करण्याची जोरदार मागणी केली जात आहे. जर सरकारने कर्मचारी संघटनांची ही मागणी मान्य केली तर कर्मचाऱ्यांचे किमान मूळ वेतन बेसिक सॅलरी थेट 51,000 ते 69,000 रुपयांपर्यंत वाढू शकते. मूळ वेतन वाढल्यामुळे साहजिकच तुमचा महागाई भत्ता, DA, घरभाडे भत्ता, HRA आणि इतर भत्त्यांमध्येही मोठी वाढ पाहायला मिळणार आहे. मात्र या फिटमेंट फॅक्टरवर सरकारचा अंतिम निर्णय येणे अद्याप बाकी आहे. व या 8व्या वेतन आयोगाचा फायदा केवळ चालू सेवेतील कर्मचाऱ्यांनाच नाही, तर 31 डिसेंबर 2025 पर्यंत सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना आणि फॅमिली पेन्शनधारकांनाही मिळणार आहे. त्यांच्या पेन्शनमध्येही घसघशीत वाढ होईल. विशेष म्हणजे सरकार सध्या MyGov पोर्टलच्या माध्यमातून सर्व कर्मचारी, संरक्षण दल आणि पेन्शनधारकांकडून त्यांच्या मागण्या व सुधारणांसाठी सूचना मागवत आहे, जेणेकरून एक संतुलित वेतन रचना तयार करता येईल. तर मित्रांनो, 8व्या वेतन आयोगामुळे केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या आर्थिक स्थितीत मोठा बदल होणार हे निश्चित आहे. तुम्हाला काय वाटते? सरकारने कर्मचाऱ्यांच्या मागणीनुसार फिटमेंट फॅक्टर वाढवला पाहिजे का? आणि 2027 पर्यंत वाट पाहणे योग्य आहे का? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.